अरे आय एम सो हॅपी फॉर यू. असं काय करतोस? आणि तुझ्या एकट्यासाठी नाही हा, आता एकट्याचं नाव घेतलं की एक मुलगा रुसणार आहे माझ्यावर. काय आदिल, तू मला काय बोलला कसं नाहीस रे? घ्या, मला काय होणार आहे? झालं तर तुला आणि रेणूला लवेरिया, सर्दी खांसी ना मलेरिया हुआ, ये गया यारो इसको लवेरिया हुआ, लवेरिया हुआ. तुला रेणू काही बोलली नाही का की तिचं तुझ्यावर प्रेम जडलंय? खूप सॉरी, खूप सॉरी, खूप सॉरी. सगळं विसरून जा प्लीज. रेणूला सांगू नको की मी तुला सांगितलंय की तिने मला सांगितलं की तिचं तुझ्यावर प्रेम आहे. बाय, सगळं विसरून जा आदिल. बाय, खूप सॉरी. खूप काँग्रेट्स, मला खूप आनंद झालाय. हे घे, हे घे पाय. काँग्रेट्स आदिल, बाय. थँक्स आत न सांगितल्याबद्दल. ओके. अरे का ग, पण का नाही सांगितलंस? आत एवढा चान्स होता तुला, सांगून टाकायचं ना. आणि तसंही सगळ्यांना खरं कळलंच पाहिजे ना, बरोबर की नाही? हो, खरं कळलंच पाहिजे, आपण सांगूया. पण काही काही गोष्टी घरच्यांनीच केलेल्या बऱ्या असतात ना. तू जर त्यांना सांगितलंस तर कदाचित फरक पडू शकतो आणि तुलाही कळेल तुला केव्हा सांगायचं. खरंय तुझं, थँक्यू. नाही काय, आई बाबांना आत्ता कळलं असतं तर त्यांना धक्काच बसला असता. मी सांगेन त्यांना हळूहळू. पण समजा मी त्यांना सांगितलं, म्हणजे सॉरी, तुला ते फोन करून त्रास देतील आणि सारखं भेटायला बोलवतील घरी, म्हणजे तुला चालणार असेल, हे तुला सहन होणार असेल तर मी सांगतो, नाहीतर मी लेट सांगेन, काही प्रॉब्लेम नाही. अरे नाही, सहन होण्याचा काहीच प्रश्न नाहीये. त्यांनी इतकं केलंय माझ्यासाठी, एवढं तर मी करूच शकते. आणि काय करायचंय? एवढंच ना की आपलं अजून तुटलेलं नाही असं दाखवायचंय. आय डू दॅट. जोपर्यंत तू तुझ्या घरच्यांना तुझ्या पद्धतीने सांगत नाहीस तोपर्यंत मी हे करत नाही. थँक्स. पण म्हणजे आपलं तुटलंय हे कन्फर्म. गुड. ऐश्वर्या आली होती. कॉंग्रॅच्युलेट. अरे का वाटत आपलं जुळलं? अरे ऐश्वर्या अरे ती. आदिल काय तू पण, ती म्हणजे आपली ऐश्वर्या नाही का? आणि तिला म्हणजे असं तिचा गैरसमज झाला असेल. अरे हो, अरे काय असा का बघतोस तू? हे बघ आधी, तुला जाणवतंय का आता काय झालंय ते? हे बघ आदिल, मी ना असं तुझ्या डोळ्यात डोळे घालून असं बघू शकत नाहीये. हो म्हणजे ना, असं रे, तुला बघितलं की असं धडधड, म्हणजे ती वाढते रे धडधड माझी. नाही म्हणजे ऍक्च्युली आदिल,
I'm falling for you. हो म्हणजे येस, आय एम फॉलिंग फॉर यू. आदिल, आदिल, हाँ 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 नंतर बोलायचं. हो, काम आहे नाही का? ओके, ठीक आहे मग. नंतर बोलूया मग. समिधा, हा समिधा हुशार होती शाळेत असताना, सो ती चालेल. नंबर 1, नंबर 2 कार्तिकी कुकरेकर. हा कार्तिकी. कार्तिकी नंबर 3 टिया. फ्रेंच क्लास म्हणजे हा टिया कोथरूड. हॅलो, हाय समिधा, कशी आहेस? मी पण मस्त. अगं काही नाही, अगदी सहज केला, तुझी आठवण आली म्हणून. हो, नाही डबिंग बंद आहे सध्या, म्हणजे मी जरा कमी केलंय. नाही खास असं काही नाही, ब्रेक घेतलाय म्हणून. बाकी तू काय म्हणतेस, कशी आहेस? काही बॉयफ्रेंड वगैरे मिळाला की नाही? ओ अच्छा, आहे का बॉयफ्रेंड? मी नंतर करते फोन. हा मला काम आहे. ओके ओके, नंतर करते. बाय बाय बाय. ओके. कार्तिकी. हाय कार्तिकी, कशी आहेस? मैत्री बोलते. हाय हाय हाय, कशी आहेस? मस्त, मी पण मस्त. मग काय चाललंय बाकी? काय मग त्या काय नाव होतं त्याचं? टेडीला डम केलंस की नाही? ओ, एंगेजमेंट ठरली का तुझी? आय मीन वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. आय एम सो एक्सायटेड. पण ऐक ना, मला एक दुसरा फोन येतोय, मी तुला नंतर करते. ओके, बाय बाय बाय. यार सगळे लोक कमेंटेड आहेत, कोणी आहे की नाही सिंगल? हॅलो, हाय टिया, मी मैत्री बोलते. कशी आहेस? मी पण मस्त. मग बॉयफ्रेंड वगैरे आहे की नाही? आदिल, काय आहे? नंतर बोलूया. मी मेसेजेस केले, कॉल्स केला, त्याचं काहीच नाही का? तुला मी आवडायचे ना रे. बरं,
आता मला तू आवडतोय हे मी तुला स्पष्ट सांगितलं ना, काही लपवलंय का? तरी मग असं का वागतोयस? तू बोलणं पण सोडलंस, मेसेजेसचा रिप्लाय करत नाही, कॉल बॅक करत नाही, हे काय आहे? म्हणजे आपली मैत्री वगैरे काहीच नाही का आता? आणि बाकी सगळं पण काहीच नाही? म्हणजे आय एम सॉरी, पण हातील मला कळायला हवं की नाही की तुला काय वाटतंय. Ah. 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 हे बघ, मला मान्य आहे. मीच तुला म्हंटल की आपल्यात काहीच नाही होऊ शकत आणि फ्रेंड्स होऊन आणि हे सगळं, पण तू खेळणं आहे म्हणून. Ah. 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 ठीक आहे, मग काय? काहीच वाटत नाहीये का? मग क्लिअर आहे सगळं. कारण काय, जबरदस्ती तर मला करता येणार नाहीये ना. ओके, बाय मग. आदिल बाय. दिसत नाहीये का? मी असतो तर अशा प्रसंगी माफी मागून सौजन्य दाखवलं असतं रे. काही गडबड नाही ना? मला वाटलं वहिनी चहा प्यायला येतोस का म्हणून आलो. काही गडबड नाही ना झाली? चल ना यार, वेळ ना चहा प्यायची. बाकी काय, नाराज होऊ नका. थोडी बेशिस्त वाटली आता म्हणून मी बोललो. एरवी काही म्हणालो नसतो मी. रेणू, रेणू ऐक, तू 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 शांत हो. बस बस तू जरा बस. शांत हो तू. सांग काय झालं ते. काय काय म्हणाला तो? तू नाही म्हणाला. ठीक आहे. म्हणजे ऋतू, त्याला वाटत नाही का माझ्याबद्दल? ही इज नो मोर इंटरेस्टेड इन मी. व्हॉट? म्हणजे हो, त्याला वाटायचं त्याला, पण आता त्याला वाटत नाही. कारण त्याला असं वाटतं की मी त्याला म्हंटल की असं वाटून घेऊ नकोस, आणि आता त्याला वाटत नाहीये ग. आणि आता मला वाटतंय ना ऋतू, मला वाटतंय. हो रेणू, आय एम सो सॉरी, पण म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? सॉरी, मी ऐश्वर्यासारखं बोलते ना. आय एम सो सॉरी. सॉरी म्हणजे काय यार? मी काही नीट बोलत नाही का ऋतू? तू मला सांग. मला फार वाटतं त्याच्याबद्दल. त्याला काहीच वाटत नाहीये. यार, आय डिडंट मीन दिस. रेणू, आय एम सो सॉरी. अगं, मला असं वाटलं तर सगळ्यांचं तुटते तर निदान तुमचं तरी जुळू देत. एक मिनिट, तुमच्या लक्षात येते का
आपल्या ग्रुप मधले सगळे सिंगल आहेत आता. काहीतरी काय रोकड्याचं लग्न नाही का झालं? हो, आय मीन मुली सगळ्या गर्ल्स सिंगल आहेत ना. नाही ग ऋतू, तुला कळतंय का? म्हणजे काहीच न करता सिंगल राहणं हे भयंकर आहे, फ्रस्ट्रेटिंग आहे. आपण एक काम करूया, माझ्याकडे एक मस्त उपाय. लेट सेलिब्रेट आवर सिंगलहुड. हो, पण म्हणजे काय करायचंय? म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून बॉईजना शिव्या घालायच्या. शांत हो जरा, शांत हो. डन. हो ठीक आहे, आता काय करणार? डन. हॅलो ऋतू, काय ग आत्ता का फोन केलास? बाहेर ये. काय बाहेर? मी तुझ्या घराबाहेर आले, आत्ता बाहेर ये. अगं ऋतू तू. हॅलो. तू काय झालंय? तू काय करतेस आता इथे? मी तुला भेटायला आली. मी तू मिस तू प्यायलीस का? शिट. तुला एवढं आश्चर्य काय वाटतंय? फक्त पुरुषच पिऊ शकतात का? फक्त पुरुषच पिऊ शकतात का दारू? मी एक इंडिपेंडंट स्त्री आहे. हो हो, स्वतःच्या पायांवर चालणारी एक इंडिपेंडंट स्त्री आहे आणि मी दारू पिऊ शकते. मी दारू पिऊ शकते. ऋतू ऐक. बरोबर आहे पण मला सांग, तू एकटीच होतीस का दारू पिताना? एकटे नव्हते, मी सांगते तुला. मी होते ग. मी रेणू, ऐश्वर्या, मी तू पुढे सांगू नको. त्या घाबरट आहेत, त्यांनी प्यायलीच नाही दारू. मी एकटीच प्यायली, एकटीने. आणि मी तुला आता इथे हे सांगायला आली आहे. यू आर राईट, यू आर टोटली राईट मैत्रिणी. मुलं चुकीची असतात, ती खूप वाईट असतात. यू आर राईट, यू आर राईट. मी कधी असं म्हणाले? मैत्री, अगं म्हणूनच तू सौमित्राला सोडलं ना. मैत्री तुला माहितीये का, ही मुलं आपल्याला डिझर्वच करत नाही. डिझर्व नाही. अगं तू काय, त्यांना ना आलिया पाहिजे. यस 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 यस, त्यांना आलिया पाहिजे. अगं कोण आलिया? माय फ्रेंड आलिया. कोण? काय? माय फ्रेंड आलिया. ती काय करते माहिती? ती अशी कर 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 फिरवते आणि अशी लांब कुठेतरी जाऊन पडते. आलिया, आलिया पाहिजे, आलिया. काय म्हणालीस? काय नाव काय म्हणालीस? माय फ्रेंड आलिया. तुझं मैत्री, ती कोणालाही काय सांगतेस? मग डायरेक्ट. मला नंबर दे ना तिचा,
माझं काम आहे तिच्याकडे. व्हॉट वाय? अगं एक ऍड फिल्मचं शूटिंग आहे. त्याच्या कास्टिंग साठी मला थोडी अशी बिंदास टाईपची मुलगी हवी होती. म्हणजे नाव सुचवायचं होतं, त्यामुळे ती करेल ना काम? हो या येस 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 ती 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 बिंदास्त आहे. ती असं कास्टिंग काउच वगैरे काही घाबरत नाही. ती बिंदास्त आहे. लेट मी शो यू. हा प्लीज. लेट मी शो यू. हे बघ. स्क्रोल स्क्रोल स्क्रोल. सुपर. ही कोणालाही पटवू शकते. अम्मा